नमस्कार मित्रांनो. तर झालाय आमचा नाश्ता. आता तयारी करतोय. जरा एक काम आहे ते करायला चाललो आहे. तर नेहा तयार होते. ही नेहा शूज ठेवले इथे आणि मला शोधायला लावते तिकडे. आणि माझं चार्जिंगला लावला तिने 9 वाजता, 10 वाजता सॉरी. आणि चार्जरचा ॲडॅप्टरच लावला नाही सॉकेटमध्ये. घरात राहून असं करते. नंतर बोलल्यावरती तिला राग येतो. काय करणार तिचं. हा, सगळं विसरत राहते नेहमी. आज जिमला जाणाऱ्या बोलली आहे. बघूया कधी जाते. वाजले बघ किती 12:30. 12:30 वाजलेत. आता ही कधी जाते ते बघतो मी. चलो. मी आज ओळखा हा ब्रिज कुठला आहे. सबवे पावसाळा संपलेला आहे आणि मरणाचं दूध चालू झालेलं आहे. आणि आम्ही 5 गाडी चालवत आहे. हे बघा असे एकदा पुढे पण थोड्या वेळात सांताक्रूजला पोहोचतोय. तर आता आम्ही आलोय सांताक्रूजला. ते रामभाऊंना लास्ट टाइम भेटलेलं तिकडे. तर ते येत आहे. अभि आहे. गाडी पार्क केलेली. गप्पा मारल्यात. रामभाऊची वाट बघतोय आम्ही. हे कौन है? अध्यक्ष माफीबाई. बोलो. माफीबाई यूनियन कौन सी यूनियन है जरा बता दो. हाँ विचार मन ऑफर फ्री आहे. हाँ. तर हे जागोजागी सगळे जे आहेत सगळे हे कामं करतात. रामभाऊ आहेत बसलेत. काल नव्हते. तर अभि डॉक्युमेंट देतोय त्यांना सगळे. होएगा तो एप्लीकेशन डाल दो. इधर उधर घुमा के एप्लीकेशन लेकर डाल दो. ठीक है. देखो मैं हूँ, मेरा फोटो आपने खींचा बराबर. और लास्ट टाइम का हाँ लास्ट टाइम. उसके पहले जो भी था उसका मैं देखता हूँ, पूछता हूँ. आता आम्ही आलोय सांताक्रूजला. घरी आलोय. तर तिकडे कारण की आम्ही तिकडे गेलेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की लिस्ट मध्ये पात्र अपात्र सगळं बघा. तर त्यांनी आम्हाला लिस्ट दिलेले आहे आणि आम्ही चेक करतोय लिस्ट की नाव आहे की नाही. कारण की एवढे 600, 700, 1000 नावं आहेत. तर पण आम्हाला माहितीच नाहीये कोणाच्या नावावर आहे काय आहे. हे आहे रस्त्यावर जे व्यवसाय करतात त्यांचं लिस्ट आली 2014ची की पात्र आणि अपात्र. त्याच्या नाव असेल तर स्कॅन होणार. आणि 2014ला जो सर्वे झालेला तर त्याच्यामध्ये त्यांची लिस्ट निघालेली आहे की म्हणजे व्यवसाय करू शकतो. त्यांना एक स्कॅन कोड येणार आहे. स्कॅन कोड आल्यावर ते लोक व्यवस्थित धंदा करू शकतात. आणि जे BMC वाले आहेत ते स्कॅन करतील. तर एक आमचं झालंय. 2 जागेंचं आमचं होत नाही कारण की आम्हाला माहितीच नाही कोणाच्या नावावर आहे कोणाचं आहे काय आहे. तर आता इकडनं निघू खारला. मग जेवण बिवण करू. तर आज पाऊस नाहीये. पाऊस गेलाय तर खूप गरमी वाढलेली आहे. गरम पण भरपूर होतं. तुम्ही बघू शकता. आई मला शेवगाच्या शेंगाचं सूप कसं बनवायचं त्याची रेसिपी सांगतायत आणि मी घरी जाऊन ट्राय करणार आहे. हा, शेवगाच्या शेंगा उकडवून घ्यायच्या आणि त्याचं आतला गर काढून घ्यायचा आणि स्मॅश करून थोडं पाणी घालून त्यात मीठ हळद काय तुम्हाला सेट टाकायचं असेल तिखट कोणाला लागतं मिरची वगैरे असं ते टाकायचं आणि त्याचं सूप बनवायचं म्हणजे मिक्सरला लावून. आणि मग ते गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि मग ते गरम गरम छान लागतं प्यायला. दूधी पण टाकू शकतो. त्याच्यानंतर दुधी आणि टमाटर उकडवून घ्यायचं. थोडं थंड झाल्यावर मिक्सरला लावायचं आणि ते गाळून घ्यायचं. आणि मग त्याला उकळी काढायची आणि त्याच्यात तुम्हाला मीठ थोडंसं सॉस टाकायचं. थोडंसं काळी मिरी पावडर टाकायची आणि मग ते गरम गरम पावसामध्ये छान लागतं प्यायला.
पण ह्या 2 रेसिपी बघितल्या ऐकल्या आहेत, तर ह्या ट्राय करायच्या आहेत किंवा ताईकडनंच आपण एकदा बनवून घेऊया. सूप, तर ताई सांगतात की हे सगळे आम्ही रेसिपी बनवणार आहोत आणि आमच्या चॅनलवर नेहा अभि किचन मध्ये आम्ही टाकणार आहोत. सांगा रेसिपी. दुधी आणि वाटाणा, हिरवा वाटाणा उकळून आधी घ्यायचा आणि तो जरा चांगलासा उकळून झाला तर मग गॅस बंद करून त्याच्यात बारीक चिरलेली ब्रोकली टाकायची गरम पाण्यामध्ये आणि मग ते थंड झाल्यावर मिक्सीला लावून ते गाळून घ्यायचं गाळणीमध्ये. मग त्याला उकळी काढायची आणि मीठ घालायचं आणि तुम्हाला जर काळी मिरी पावडर टाकायची असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता. ताई जेवण बनवायला जातात तर त्यांना खूप साऱ्या आयडियाज आहे की कोणते कोणते सूप बनवतात. खूप साऱ्या रेसिपी त्यांना माहिती आहे. आपण एक एक रेसिपी करूया. 1 hour later. थोड्या वेळापूर्वीच आम्ही आलो आहे, 1 तास झाला सांताक्रूजवरून इथे आलो. तर आता जेवले थोड्या वेळापूर्वीच आणि आता नेहा जेवते आहे. भाकरी आणि सांताक्रूजवरून आम्ही कोबीची भाजी आणली, ती खाणार आहे नेहा. आता चहा प्यायलो. तर आता मी जाणार आहे क्लायंटला शिकवायला. 5:30 6चा क्लायंट आहे माझा. 5:30 6 6 ते 7 7 ते 8 8 ते 9 असे माझे कंटिन्यू क्लायंट आहेत. त्यांना शिकवायला जाणार आहे. तर भेटू थोड्या वेळातच. चला बाय. अभि गेलाय शिकवायला आणि मी चालली आहे सांताक्रूजला घरी. मला डबे पण द्यायचे आहेत आणि माझं शूज पण घ्यायचं आहे आणि चालायला पण जायचं आहे. तर आता जाऊया आपण. आपण चप्पलवाल्याच्या इथे पोचलेलो आहे. बघूया आपले चप्पल रेडी आहे का. तर आपले शूज शिवायला दिलेले ते घेतोय. आम्ही शूज घेतले आणि आता घरी जाते. आता मी आली आहे सांताक्रूजच्या घरी आणि मग थोड्या वेळाने जाईन राऊंड मारायला. आता आम्ही पार्ल्याला आलेलो आहोत. आता आम्ही जिमला जाणार आणि मी इकडनं चालत चालत जाईन. हे आहे पार्ला स्टेशन. हे आहे पार्ला मार्केट. रात्रीचं किती सुंदर वाटतंय बघा. आता आपण अभिला बाय बाय करूया कारण की आता अभि मला इकडे सोडणार आहे. ही आली अभिची जिम गेट आहे. आता इथे सोडेन. थांबा. चालला आता अभि जिमला आणि मी चालली आहे चालत. आता मी पार्ल्यावरनं चालत आलेली आहे गार्डनला. तर 5 राऊंड झालेले आहे. तर अजून 5 राऊंड मारते. त्यानंतर मग जाईन सांताक्रूजच्या घरी. आता पाऊस कमी झालाय. 2-3 दिवस झाले. सगळे आलेत. सगळे खेळतायत. मुलं राऊंड मारतायत. काही जण फोनवर बोलतायत. तर आहे हे बघ. हे बघा सगळे म्हणजे इकडे आता लाईट नाही आहे तर सगळे आहेत इकडे. मुलं खेळतायत, राऊंड मारतायत असं आहे. तर आता आपण 1 तास राऊंड मारून त्यानंतर मग जाऊया आपण घरी. हे बघा आता माझा राऊंड मारून झाला आहे. मी आता घरी जाते सांताक्रूजला. चला भेटूया. तर आता वाजले आहेत 12 आणि आम्ही सांताक्रूजच्या घरून आलेलो आहोत. तिकडे खूप साऱ्या गप्पा गोष्टी असं चाललेलं होतं त्यामुळे व्हिडिओ काढला नाही मी. आणि आता आलो आहोत आम्ही घरी. तर आता झोपायची तयारी आहे. इकडेच व्हिडिओ संपवते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि खूप सारे म्हणजे व्हिडिओ फक्त हे नका करू, पूर्ण बघा आणि मग लाईक करा. बाय.